ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। आता सायली खूप मोठी कमाल करत सुभेदारांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होणार असतं। अखेर आता एकत्र कुटुंब येऊन महिपतीला झालेल्या शिक्षेचा आनंद साजरा करत असतं। तर तिकडे आता रविराज प्रियाला एक बातमी सांगून खूप मोठा धक्का देणार असतात। तर त्याचबरोबर आता महिपतीला जी काही शिक्षा झालेली असते त्याचमुळे भडकलेला चैतन्य सुद्धा आता साक्षीला कायमचं सोडून जात खूप मोठा निर्णय घेणार असतो। तर आता सायली कोणती कमाल करणार, तर त्यानंतर रविराज कोणती बातमी सांगून प्रिया आणि नागराजला हादरवणार, तर त्यानंतर चैतन्य साक्षीला कायमचं सोडून येत अर्जुनची माफी मागणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे आता सायली आणि अर्जुनने मिळून सुभेदारांसमोर सत्याचा उलगडा करून देत त्यांचे डोळे उघडवलेले असतात। तर त्याचबरोबर नीच महिपतीला खडी फोडायला पाठवलेलं असतं आणि प्रतापला निर्दोष सोडवलेलं असतं। तर इकडे आता प्रतापला खूपच गिल्टी फील होत असतं, कारण त्याने स्वतः अर्जुनवरती स्वतःच्या मुलावरती विश्वास ठेवलेला नसतो आणि त्या कुख्यात गुंड महिपती याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केल्याची त्याला त्याची जाणीव झालेली असते। त्याचमुळे तो कोर्टात काही न बोलता डायरेक्ट घरी आलेला असतो। तर आता अर्जुन आणि सायलीने मिळून ही केस जिंकलेली असते, त्यामुळे घरातील सर्वच जण खूप खुश असतात आणि सर्वच जण आता हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आलेले असतात। परंतु तिथे अश्विन म्हणत असतो की सायली वहिनी, तू आम्हाला घरी आल्यानंतर सर्व काही हकीकत सांगणार होतीस ना, मग सांग ना ग। तर तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन एक मिनिट, इथे मला डॅड दिसत नाहीयेत। डॅड मला तिथे कोर्टातही काही न बोलता निघून आले आणि आत्ता सुद्धा इथे नाहीयेत। मम्मा, माझं काही चुकलं तर नाहीये ना ग। तर तिकडे प्रतापला खूपच गिल्टी फील होत असतं। स्वतःला प्रताप दोष देत असतो की त्याने अर्जुनवरती विश्वास न ठेवता त्या महिपतीवरती कसा काय विश्वास ठेवला आणि त्याचबरोबर त्या महिपतीसाठी अर्जुनचं त्याने थोबाड फोडलं। हे सर्व काही प्रसंग आता एक एक करत प्रतापला आठवायला लागलेले असतात। तर ते सर्व काही प्रसंग विसरून अर्जुन आणि सायलीने एकत्र येत त्याला सोडवलेलं असतं। ते सर्व काही आठवून प्रताप आता रडत असतो। तर इकडे आता खालती पूर्णाची कल्पना अर्जुनची समजूत काढतात। तर तिथे अर्जुनची समजूत कल्पना काढते आणि त्याला म्हणते की अर्जुन, मला असं वाटतं की तुझ्या बाबांना नक्कीच त्यांच्या चूक लक्षात आली आहे आणि कदाचित त्याचमुळे त्यांना वाईट वाटत होतं। बघ ना, त्यांनी कोर्टातही तुझ्याशी काही बोलले नाहीत आणि तसेच निघून आले। खरं तर ही घटना जेव्हापासून या घटनेला सुरुवात झाली, या सर्व प्रकरणामुळे ते पूर्णपणे खचून गेले होते। त्यांना आता खूपच वाईट वाटत असणार, कारण त्यांनी तुमच्या दोघांवरती विश्वास ठेवला नव्हता ना। तेव्हा सायली म्हणते, जर असं असेल आणि बाबा जर स्वतःलाच दोष देत बसले असतील तर हे असं नाही होणार आहे। मी लगेचच बाबांची समजूत काढून त्यांना घेऊन येते, असं म्हणून सायली लगेचच वरती प्रतापकडे जाते। जेव्हा सायली प्रतापकडे गेलेली असते तेव्हा प्रताप लगेचच आपल्या डोळ्यातील आलेले अश्रू लपवायला लागतो। तेव्हा सायली म्हणते, बाबा, मला माहिती आहे की तुम्हाला आता किती वाईट वाटतं आहे। तुम्ही अर्जुन सरांवरती विश्वास ठेवला नाही याचं दुःख होत आहे ना तुम्हाला। तेव्हा प्रताप रडायला लागतो आणि म्हणतो की मी खूप मोठी चूक केली आहे। मी माझ्या मुलावरती, माझ्या सुनेवरती म्हणजे तुमच्या दोघांवरती विश्वास ठेवला नाही, त्या कुख्यात गुंड महिपतीवरती विश्वास ठेवला। मला ना आता अर्जुन समोर कसं जाऊ, त्याचा सामना कसा करू हेच समजत नाही। मी स्वतःच्याच नजरेतून उतरलो आहे। मला आता इतकं वाईट वाटतं आहे की मी माझ्या मुलावरती विश्वास कसा काय नाही ठेवला आणि त्या गुंड महिपतीसाठी मी सर्वांसमोर अर्जुनला मारलं, त्याच्यावरती अविश्वास दाखवला। परंतु आज माझ्याच मुलाने माझी केस जिंकवली, मला या संकटातून बाहेर काढले, मला सर्व लोकांच्या नजरेत माझी जी काही गेलेली इज्जत होती ती मला परत मिळवून दिली। आज मी स्वतःच तोंड अर्जुनला कसं दाखवू हेच मला समजत नाही। तेव्हा सायली म्हणते, बाबा, अर्जुन सर असा कसलाही विचार करत नाही आहेत। खरं तर खालती ते तुमची वाट पाहत आहेत, सर्वच जण आनंद साजरा करत आहेत आणि तुम्ही असे एकटे बसून इथे रडू नका ना आणि हे घडलेलं सर्व काही आता विसरून जा। आपण सर्वच जण एकत्र आलो आहोत ना। त्या महिपतीने आपलं कुटुंब तोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अर्जुन सरांना आणि मला विश्वास होता की आम्ही हे पूर्ण कुटुंब परत एकत्र आणू।
आणि आत्ता अर्जुन सरांचं इतका छान आनंदाचा दिवस आहे, सर्वच जण त्यांचं खालती कौतुक करत आहेत आणि त्यांची नजर फक्त तुम्हाला शोधते आहे बाबा, प्लीज त्यांच्यासाठी तरी खालती चला ना, असं सायली विनंती करायला लागते. तेव्हा प्रताप खूप ढसाढसा रडत असतो. तर सायली अखेर प्रतापला म्हणते की बाबा, जर तुम्ही नाही आलात तर अर्जुन सरांना वेगळंच काहीतरी वाटेल आणि त्यांना वाटेल की तुम्ही अजूनही त्यांना माफ केलं नाही. निदान हे सर्व काही सांगण्यासाठी तरी चला ना, त्यांचं एकदा कौतुक करा ना तोंड भरून, त्यांना खूप छान वाटेल. असं म्हटल्यानंतर प्रताप आता सायलीसोबत खालती येतो. जेव्हा अर्जुन प्रतापला पाहतो तेव्हा दोघांच्याही डोळ्यातून ढसाढसा अश्रू यायला लागलेले असतात. त्यांचे डोळेच एकमेकांशी खूप काही बोलून जातात. तर प्रताप आणि अर्जुन आता एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि प्रताप रडतच अर्जुनची माफी मागत, मला माफ कर अर्जुन, मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला, असं म्हणून ढसाढसा रडायला लागलेले असतात. तर दुसरीकडे आता चैतन्य साक्षीवरती भयानक चिडलेला असतो. कारण चैतन्याच्या कल्पनेच्याही पलीकडचे हे सर्व काही घडलेलं असतं. चैतन्याने साक्षीवर जीवापाड प्रेम केलेलं असतं, त्यांच्यावरती खूप विश्वास ठेवलेला असतो, परंतु आज त्या विश्वासालाच तडा गेलेला असतो. कोर्टामध्ये अर्जुनने जे काही बॉम्ब फोडून महिपतीला खडी फोडायला पाठवलेलं असतं, त्याचमुळे चैतन्याचे झटक्यात डोळे उघडलेले असतात. तर इकडे चैतन्य आता साक्षीला जाब विचारण्यासाठी घरी गेलेला असतो. तर तिकडे साक्षी आता विचार करत असते की आज अर्जुनने कोर्टात जे काही बॉम्ब फोडलेत ना, त्यामुळे तिला खूपच भीती वाटायला लागलेली असते. ती म्हणायला लागते की या अर्जुनने तर आज कमालच केली. अगदी आजच्या प्रमाणेच अर्जुनने आणि सायलीने मिळून असेच पुरावे गोळा करून मधुभाऊंची केसही जिंकली तर मला कायमची फाशीची शिक्षा होऊ शकते. आणि आता या संकटातून बाहेर काढण्यासाठी अण्णासुद्धा माझ्यासोबत नाही आहेत, परंतु माझ्या हुकुमाचं एका चैतन्य, त्याच्यावरतीच मला आता अवलंबून राहावं लागणार आहे. त्याला माझ्या हातातून काही जर तरी मी जाऊ देणार नाही, असं साक्षी स्वतःच्या मनाशीच बडबड करत असते. तर चैतन्य पाठीमागून जेव्हा साक्षीला हाक मारतो तेव्हा साक्षी डचकते आणि मागे बघते. तर चैतन्य खूपच चिडलेला असतो आणि म्हणायला लागतो, साक्षी, हे सर्व काही काय होतं? जसं अर्जुन म्हणतोय त्याप्रमाणे तुम्ही फक्त मधुभाऊंच्या केससाठी, त्यातून बाहेर सुटण्यासाठी तर माझा उपयोग करून घेत नव्हतात ना. मला ना आता तुमच्यावरती संशय यायला लागला आहे. आज अर्जुनने जे काही कोर्टात प्रूफ करून दाखवलं आहे ना, त्यावरून मला असं वाटायला लागलं आहे की अर्जुन आणि सायली बोलत होते तेच खरं आहे. तुम्ही फक्त माझ्या केसपुरता उपयोग करून घेतला. माझ्या प्रेमाचं तुम्ही डायरेक्ट प्रदर्शनच मांडलं. मला अगदी एका कठपुतलीप्रमाणे वागवत होतात ना तुम्ही. तेव्हा साक्षी आता रडण्याचं नाटक करायला लागते आणि म्हणते, चैतन्य, असं काही नाही आहे रे, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. हा खरं तर मला धक्का पचवण्यासारखाच नाही आहे. म्हणजे जे काही घडलं आहे ना, त्यामध्ये अण्णा असं काहीतरी करू शकतात याच्यावरतीच माझा विश्वास बसत नाही आहे. मी खरं सांगते आहे चैतन्य, मला यातील काहीची माहिती नव्हती. माझ्यावरती प्लीज विश्वास ठेव, असं म्हणून आता साक्षी चैतन्याकडे विनंती करायला लागते. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही साक्षी, एकदा मी रिस्क घेतली होती. अर्जुनच्या विरोधात जाऊन मी तुझी निवड केली होती, परंतु आज अर्जुनने कोर्टात सर्व काही सत्य सर्वांसमोर आणलं आहे आणि माझा आता तुमच्या बाप लेकीवरती अजिबात विश्वास राहिलेला नाही, असं म्हणून चैतन्य आता साक्षीला हादरवतो. तर तिकडे आता घरी गेल्यानंतर रविराज सुद्धा खूपच चिडलेला असतो आणि रविराज प्रिया आणि नागराजला म्हणायला लागतो की आज ही महिपती शिकरे जो काही केलं आहे ना त्याने प्रतापच्या विरोधात, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. अरे किती साधा सरळ एक असा सज्जन माणूस समजत होतो मी त्याला, परंतु तो तर अस्तींचा सापच निघाला. प्रतापला अडकवलं यार त्याने, असं तो नागराजला म्हणायला लागलेला असतो. तेव्हा नागराज म्हणतो की दादा प्लीज तू शांत हो. मला माहिती आहे की आता तुझ्यावरती या सगळ्यांचं प्रेशर आलं असणार आहे आणि तुला या सर्वाचा धक्कासुद्धा बसणार आहे. तेव्हा रविराज म्हणतो की हा अर्जुन जर वेळेवर आला नसता आणि त्याने सायलीने जर त्याची साथ देऊन पुरावे गोळा केले नसते ना, तर आपल्याला सर्व काही सत्य समजलं नसतं नागराज. मला असं वाटतं की त्या महिपती शिकरेची मुलगी सुद्धा साधी सरळ वाटत नाही मला. कदाचित अर्जुन म्हणतोय तसंच त्या मुलीने तर त्या विलासचा खून केला नसेल ना. तेव्हा तिथे प्रिया खूपच घाबरते आणि प्रिया म्हणायला लागते, बाबा असं नाही आहे हो, साक्षी खरंच यामध्ये निर्दोष आहे.
तेव्हा लगेचच रविराज म्हणतो की परंतु तन्वी मला एक सांग, तुझं आणि त्या साक्षीचं काय कनेक्शन आहे? म्हणजे बाळा तुला त्यांनी धमकी वगैरे तर दिली नाही आहे ना खोटी साक्ष देण्यासाठी? असं असेल तर मला पटकन सांग. मी आणि अर्जुन दोघे मिळून त्या साक्षीला चांगली जन्माची अद्दल घडवू आणि चांगली फाशीची शिक्षा मिळेल अशी सोय लावून देऊ. तर प्रिया म्हणत असते की नाही बाबा, असं काहीच घडलेलं नाही आहे. मी का खोटं बोलेन बाबा? मी तर तुमची मुलगी आहे ना, मी तर सत्याचीच साथ देणार ना. आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. जर असं काही असतं तर मी वेळेवरती तुम्हाला सांगितलं असतं की त्या साक्षी महिपतीने मला धमकी दिली आहे म्हणून. परंतु असं काहीच नाही आहे बाबा. तेव्हा रविराज म्हणतो आज सायलीने जे काही पराक्रम केला आहे ना, तो पाहून मी तर चकितच झालो आहे. म्हणजे तिने स्वतः एवढी संकटात असून सुद्धा, स्वतः एवढा जीव धोक्यात असून सुद्धा प्रतापला वाचवण्यासाठी तो पेनड्राईव्ह सेफ ठेवला आणि त्याचमुळे अर्जुन आज केस जिंकला आहे. कदाचित अर्जुन आणि सायलीचं प्रेम जे आहे ते खरं वाटतंय मला. आपण उगाचच त्यांना दोष देत राहिलो. मला असं वाटतं की कदाचित मी साक्षीची केस सोडायला पाहिजे आणि अर्जुनची साथ द्यायला पाहिजे. असं आता रविराजच्या तोंडून शब्द बाहेर पडता क्षणी प्रिया आणि नागराजची पूर्णपणे फाटते. तर इकडे आता सर्वच जण एकत्र बसून आनंद साजरा करत असतात. सुभेदारांच्या घरात सर्व ठिकाणी आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं. अखेर अर्जुन आणि सायलीने सत्याचा विजय करून दिलेला असतो. तर त्यानंतर आता सायलीला कसं किडनॅप केलं, त्यानंतर सायलीने पेनड्राईव्ह कसा सेफ ठेवला आणि सायली तिथून बाहेर कशी पडली, अर्जुनने तिला कसं वाचवलं, हे सर्व काही घडलेली घटना सायली सर्वांना सांगत असते. तर आता चैतन्य साक्षीची साथ सोडून अर्जुनकडे परत येणार का, हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे.